यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. तर ही बाब सर्वांना माहीत असेल. यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे. कारण आपल्या हळद वापरावी की सोन्याचे दागिने घालावे का? यावर्षी आपण मकर संक्रांत तिला कोणत्या रंगाचे कपडे वापरावे किंवा कोणत्या रंगाचे कपडे वापरू नये. यावर्षी मकर संक्रांतीला आपण कोणत्या फुलांचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही. शिवाय कोणता टिळा आपल्याला लावायचा नाही. या दिवशी काय खाऊ नये, या दिवशी काय करू नये, काय करावे, या दिवशी कोणते दागिने आपल्याला घालायचे नाही. शिवाय आपण शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या किंवा बांगड्या घालताना कोणते नियम पाळावे. संक्रांत, किंकाळत, भोगी, बोरन, नाणं अशी मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतेही गैरसमज उरणार नाही. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः असं नक्की लिहा. आपण हिंदू भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या साज शृंगाराला विशेष महत्त्व असतं. कपाळावरचे कुंकू, गळ्यातील मंगळसूत्र, पायातले जोडवे, हातातले लाखेचा चुडा हे बाईच्या रूपाचं भर पाडणारं विशेष लेणं आहे. इंग्लिश नववर्षामध्ये पहिला सण येतो तर तो म्हणजे मकर संक्रांती. हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो. पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो. ही एक देवी दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदंबेचं एक रूप आहे. पण या देवीचे मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरसुराने नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या देवीला मकर संक्रांत असं देखील म्हटलं जातं. ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी प्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते. तसेच संक्रांतीच्या माथे हाताने वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र देखील असतात. ती वेगवेगळ्या रंगाची शस्त्र नेसून आत येते. तर म्हणजेच वर्ष बदलले की देवीच्या वस्त्राचा रंग बदलतो. प्रत्येक वर्षी संक्रांती देवी एक वेगळे रूप धारण करून येत असते. संक्रांती देवीची एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी शंकरानासूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांचा फार पीडा देत असे. त्याला मरणासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचं वस्त्र परिधान करू नये असं सांगितलं जातं. अशी त्यामागची एक गोष्ट धार्मिक कथा आहे. दरवर्षी पंचांगामध्ये संक्रांती देवीने वर्णन केलेले असते की कोणत्या मानावरती आलेली आहे किंवा कोणत्या दिशेकडून आलेली आहे, कारण कोणत्या दिशेकडे जात असते. असे संपूर्ण वर्णन हे प्रत्येक वर्षी आपल्याला पंचांगामध्ये बघायला मिळते असतं. संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे, देवीचे वाहन काय आहे, त्याला देखील फार महत्त्व आहे. हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र कपडे आपल्याला या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं. तर ही पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. संक्रांत जवळ आली की प्रत्येक महिलांना चर्चा असते की यंदा संक्रांती नेमकी कशावर आलेली आहे आणि कोणता रंग आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज्य करायचा असतो. यंदा बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 म्हणजे शके 1946 रोजी पौष कृष्ण 1 रोजी दुपारी 2:49 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. त्यामुळे पुण्यकाळ दुपारनंतर सुरू होईल. सूर्याचे मकर संक्रमण बालव करणारा होता असल्याने वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेली आहे. वयाने कुमारिका असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचं फूल घेतलेलं आहे. भूषणार्थ मोती धारण केलेला आहे. वार नाव व नक्षत्र नाव महादेवी असून सामुदायिक मुहूर्त 45 आहे. यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे. संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि ती वाघावर बसून येणार आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही देखील नेसायची नाही. आपण सर्वांनी माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो. सर्व देवी कार्यामध्ये हा रंग वापरला जातो. आपण हिंदू धर्मामध्ये पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर देखील असं म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यक्रमामध्ये पिवळा रंग हा जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो. तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अतिप्रिय आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गृह हा मजबूत होत असतो. भगवान विष्णूचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. तसेच सौभाग्यातील दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. त्यामध्ये
हळदीला जेवढं महत्त्व आहे तर तेवढं महत्त्व पिवळ्या रंगाला आहे. त्यामुळे पिवळा रंग हा शुभ मानला जातो. परंतु यावर्षी मकर संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही. पण त्याऐवजी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता, कारण हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो. ज्यांनी पहिली मकर संक्रांत आहे तर अशा मुलींनी देखील हिरव्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करावा. कारण की नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी जेव्हा लग्न होते तेव्हापासून ते प्रत्येक सणवाराला, याशिवाय साखरपुड्याला असो, लग्नात असो किंवा कोणत्याही सणावाराला अगदी डोहाळे जेवणापर्यंत आपण हिरव्या रंगाची साडीही देत असतो. त्यासाठी हिरव्या रंगाची साडी शक्य असेल तर तुम्ही नेसू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही लाल रंगाची, गुलाबी रंगाची, केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. निळ्या जांभळ्या रंगाचे कपडेसुद्धा परिधान करू शकता. याशिवाय तुम्ही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता. कारण की मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या सणाला आपण आवर्जून काळ्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र परिधान करत असतो. तर कारण की या रंगामध्ये किंवा डार्क कलरच्या रंगामध्ये उष्णता जास्त प्रमाणामध्ये शोषून घेण्याची शक्यता असते. कारण की संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये येत असतो. या महिन्यात थंडी ही भरपूर प्रमाणात मध्ये असते आणि मकर संक्रांती आपण जर काळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर नक्कीच आपले शरीर हे उबदार राहते. तर त्यासाठी काळ्या रंगाचे कपडे देखील तुम्ही परिधान करू शकता. परंतु पिवळा रंग हा आपल्याला यावर्षी पूर्णपणे वर्ज करायचा आहे. 14 जानेवारीला मकर संक्रांती आलेली आहे. तर या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकून देखील परिधान करायचे नाही. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की यावर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत आली कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का? तर हळद लावावी का? तर हळद ही पिवळ्या रंगाची असते. तरी देखील आपण हळद कुंकू लावू शकतो. कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे. त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाचा हळद वापरली तर काहीही हरकत नाही. फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज करायचा आहे. देवीने केशराचा टिळा लावलेला आहे, त्यासाठी केशराचा टिळा न लावता आपण हळद कुंकू वापरू शकतो. सणासुदीला आपण दागिने घालू असतो, कारण की दागिन्याशिवाय आपण कोणता शृंगार कंप्लीट होत नाही. तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. तर मग मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावेत का, असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात. तर दागिने तुम्ही घालू शकता, कारण की हळदीच्या दागिन्याचे हे कलर जरी पिवळा असला तरी देवीला फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तर तो पिवळा असलेला वर्ज करायचा आहे. सोन्याचे दागिने, हळद तुम्ही वापरू शकता. यावर्षी मकर संक्रांतीला देवीने मोती धारण केलेले आहे, त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत तर ते वापरायचे नाही आहे. या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता. यावर्षी संक्रांती देवीने वासा करता जाईचे फुलं घेतलेले आहे, त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलाचा गजरा हा अजिबात घालायचा नाही आहे. या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब, शेवंती, मोगरा, अबोली अशा फुलांचा गजरा घातला तर हरकत नाही. फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज करायचा आहे. हातामध्ये बांगड्या घातलेल्या असता. यावर्षी जेव्हा मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाही आहे. या व्यतिरिक्त तुम्ही हिरवा काचेचा बांगड्या हा आवर्जून घाला. मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखेची बांगडी, लाखेचा चुडा घालण्याला देखील अनन्य साधारण असं महत्त्व आहे. शक्य झाल्यास लाखेची एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला. हिरव्या काचेच्या बांगड्या घातल्याने अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरवा बांगड्या आवर्जून घाला. बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका. पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका, त्यामुळे आपल्याला घरामध्ये दारिद्र्य येते. त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील, बांगडी पिचकलेली असेल तर लगेच ते हातातून दूर करा. बांगड्या घालत असताना आपण एका हातामध्ये 6 तर एका हातामध्ये 7 अशी चढती बांगडी आपल्याला घालायची आहे. तर बांगड्यांचे नियम देखील आपल्याला मकर संक्रांतीला पाळायचे आहेत. यावर्षी संक्रांती देवी जी आहे तर ती पायस भक्षण करीत आहे, म्हणजेच पायस भक्षण म्हणजे खीर. तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही आहे.